आपण आहे ॲक्च्युली ओडिसामध्ये, पण ही जागा आहे ती मराठ्यांची आहे आणि जवळजवळ 52 वर्ष मराठ्यांनी या जागेवर राज्य केलं आहे. कारण की इथं एक गोष्ट नोटीस केली की इथं मराठ्यांचं इथं कुठंच नाही लिहिलेलं आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपलं यूट्यूब चॅनल आगरी ट्रेकर्समध्ये. तर मित्रांनो, आज आलो आहे आपण एक खास ठिकाणी. ते म्हणजे आपण आता हा प्लेस तुम्हाला नवीन वाटत असेल एकदम. आपण आहे ॲक्च्युली ओडिसामध्ये, पण ही जागा आहे ती मराठ्यांची आहे आणि जवळजवळ 52 वर्ष मराठ्यांनी या जागेवर राज्य केलं आहे. आम्ही आहोत ओडिसाला, पण किल्ला आहे ओडिसाचा तो म्हणजे कटक किल्ला. तुम्ही ऐकलाच असेल बऱ्याच ठिकाणी की अटकपासून ते कटकपर्यंत संपूर्ण साम्राज्य हा मराठ्यांचा. त्याच कटक किल्ल्याचा इतिहास जाणून घ्यायला आज आम्ही आलो आहे बारामती फोर्ट, म्हणजेच कटकचा किल्ला, जो मराठ्यांनी जवळजवळ 52 वर्ष त्याच्यावर राज्य केलं. मराठ्यांच्या इथल्या सत्तेचा केंद्रबिंदू म्हणून या किल्ल्याचा वापर केला असा हा बारामती फोर्ट. तर आम्ही ऑलरेडी एंटर केलं इथं किल्ल्यामध्ये. ॲक्च्युली माहीत नव्हतं आम्हाला, एंट्रन्स तुम्हाला दाखवेनच मी. आणि इथं बघा थोडीशी इन्फॉर्मेशन इथं पण लिहिलेली आहे की बारामती किले के प्राचीन स्मारक जिला कटक. बारामती किले के प्राचीन स्मारकों में केवल प्राचीन इमारतें, दीवारें और प्रवेशद्वार के अवशेष बचे हैं. म्हणजे मी वाचलं हे सर्व. इथं लिहिलं आहे की गंगा राजवंशांनी 11वे ते 13व्या शतकाच्या मधोमध हा किल्ला बांधलेला आहे आणि याच्यावर मुघलांनी पण राज्य केलं आहे. पण सर्वात जास्त 52 वर्ष मराठ्यांनी राज्य केलं आहे या किल्ल्यावर आणि त्याच्यानंतर ब्रिटिशांच्या ताब्यात गेलेला आहे तो किल्ला. सो आता जाऊया आपण किल्ला बघायला. चला 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 पुढे चला. चला आमची तर मित्रांनो, हा असा किल्ला आहे बारामती फोर्ट, म्हणजे कटकचा किल्ला. आता सध्या तरी एवढेच अवशेष राहिलेले आहेत त्याचे. आणि त्याच्यावर लिहिलेला होता की हा असा एक जलदुर्ग टाईप असा किल्ला होता. आता तर एवढेच अवशेष राहिले. आता वरती जाऊ आपण. मित्रांनो, थोडा वरती चढून आलो ना, असे काहीसे अवशेष दिसतात आपल्याला. इथं पण आपल्याकडे जसे किल्ल्यांचे दगड राहिलेले तसे दगडच आहेत इथं. पण एक बघून खूप भारी वाटतं की आतापर्यंत जो प्रदेश मराठ्यांच्या टापांच्या खाली, घोड्याच्या टापाखाली आला तो प्रदेश स्वराज्याचा झाला. हे बघा, ते आपली माणसं फोटो काढतात. हे बघा मित्रांनो, बरेचसे अवशेष पडलेले आहेत नुसते इकडे. हे बघा आपली माणसं तिकडे आहेत. मला तर वाटतं ना, या किल्ल्यावर इंग्रजांनी ना, जसे आपल्याकडं मातीच्या ढिगारामध्ये सर्व किल्ले गाडले गेलेत ना, तशाच प्रकारची ही गोष्ट झालेली पूर्ण इथं पण.
कारण की बघू शकता तो बघा ढिगारा बघा किती मातीचा. मित्रांनो मस्तपैकी आम्ही हा किल्ला बघतोय, खूप भारी वाटला. पण इथं पण भाई आपल्या महाराष्ट्रात आपण बोलतो महाराष्ट्रात अतिक्रमण, इथं पण अतिक्रमण आहे. तर तिथं एक मस्जिद आहे आणि तिकडे एक मस्जिद आहे. ॲक्च्युली ना तुम्हाला एक सांगायचं झालं तर यो किल्ला ना जवळजवळ 1751 मराठ्यांनी जिंकून घेतला आणि 1751 ते 1803 मराठ्यांकडेच होता. तोपर्यंत यांनी पूर्ण किल्ल्याची डागडुजी करून घेतली. परत हा इथं केंद्र स्थापन केलं, म्हणजे यांच्याकडून वसुली करणं. आणि हा 1751 बंगालच्या नावाकडून जिंकून घेतला आहे आपल्या मराठ्यांनी. आणि त्याच्यानंतर मग राज्य केलं इथं जवळजवळ 52 वर्ष. आणि या किल्ल्याचं नाव बारामती फोर्ट, म्हणजे आपणले सर्वांना अटक से कटक माहीत आहे, पण बारामती फोर्ट याला बोलतात हल्लीच तरी. पण मेन गोष्ट म्हणजे बारामती नाव का पडलं, तो एंट्रन्सला आपण जसं महादरवाजा आहे तसे 12 महादरवाजे आहेत त्याला, ते पण मोठे मोठे. सो त्याच्यामुळे त्याला बारामती फोर्ट असं बोलतात बहुतेक तरी. सो एंट्रन्सचा मी तुम्हाला व्हिडिओ दाखवीनच तिथे काढून एंट्रन्स कसा आहे ते. सो या किल्ल्यावर आता बघायला तर एवढेच आहे, 12 मोठे दरवाजे आहेत, पण ते बघू नाही शकत आपण. तर मित्रांनो मी तुम्हाला बोललेलो की महाद्वार आहेत किल्ल्याला एंट्रन्सला, बघू शकता हा महाद्वार आहे. असे जवळजवळ बोलतात तिथे की 12 दरवाजे आहेत, त्याच्यामुळे याला बारामती असं फोर्ट किंवा 12 मोठे काय बोलतात ते आपले टेहळणीचे बुरुज जसे काय तसे, त्याच्यामुळे याला बारामती फोर्ट असं म्हणतात. पण आपण त्याला कटकचा किल्लाच बोलू, आणि तो पण मराठ्यांचा कटकचा किल्ला. कारण की इथं एक गोष्ट नोटीस केली की इथं मराठ्यांचा इथं कुठंच नाही लिहिलेलं आहे. म्हणजे एवढा मराठ्यांचा चांगला इतिहास आहे 52 वर्षाचा, पण इतिहास असा कुठंच नाही आहे. तो हा व्हिडिओ इथं स्टॉप करू. आणि बघा या साईडला पण नदी आहे छोटीशी एंट्रन्सला, आणि हा बारामती फोर्ट म्हणजे आपला कटकचा किल्ला. आणि आपला हा सहसाथीदार रामसिंग महाराज याने आपले चांगले चांगले दृश्य कॅप्चर केले. सो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आता चाललो आपण जंगल सफारीला, सो तिकडे जाऊया.